तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा होस्ट वैभव पवार. तर आज आपण चाललोय पुण्यावरून 80 किलोमीटर लांब असलेला गणगड किल्ला. तो चलो जाएंगे आज गणगड किल्ला. तर आजच्या ट्रेकिंग महेश सोबत आहे. महेश दादाने आम्हाला आज जॉईन केलंय सकाळी. जर तुम्ही गणगड किल्ल्याला यायचं असेल तर गुगल मॅपच्या मदतीने एकदम इझी होऊ शकता. स्वतःची बाईक असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट गुगल मॅप मध्ये गणगड किल्ला टाकायचा आणि गुगल मॅप तुम्हाला घेऊन जाईल. बट जर तुम्ही बसने जर येत असाल तर लोणावळ्यापर्यंत यायचं आणि तिथून एक लोकल ट्रॅव्हलर करायची जो तुम्हाला गणगड किल्ल्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. एकोले ह्या बेस विलेज मध्ये आपण आलोय. तर आपल्याला राईट साईडला जायचं आहे. इथे एक समोर एक बोर्ड लावलाय. या बोर्डच्या आपल्याला उजव्या हाताला म्हणजे राईट साईडला जायचं आहे. तर चला जाऊया. इथे या बेस विलेजला आपल्याला इथं आपली खाली गाडी पार्क करायची आहे आणि पार्क करून इथं पुढे या साईडना ट्रेकला सुरुवात करायची आहे. महेश, कसं आहे आजचं वातावरण मित्र? एक नंबर. तर चलो जाएंगे. तर ये गेट आहे. या गेट मधून आपल्याला मध्ये जायचं. तर हा जो मागे दिसतोय गणगड, तर आपल्याला इकडे याच्यावर जायचंय. पण इथून इथं माग तैला बहिला पण आहे त्या साईडला, पण धुक्यामुळे दिसत नाही एवढं स्पष्ट. नेक्स्ट प्लॅन आपण तैला बैलाचं करूया. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. वैभवच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. तर इथं कोणीतरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्याच्या राईट साईडच्या दिशेने आपल्याला जायचंय. या दिशेने सरळ. ट्रेकिंगला येत असताना आपल्याकडे शूज असणं अनिवार्य आहे, जेणेकरून आपण सटकून पडलो नाही पाहिजे. साधारण 30 ते 35 मिनिटाचा ट्रेक आहे. पहिल्यांदा अशी सपाट जागा आहे, पण जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं ट्रेड अवघड होत चालला. तर महेश पडला होता, पण आपला फ्रंट कॅमेरा चालला होता त्यामुळे जरा महेश दिसला नाही. हा, बॅक कॅमेरा चालू नव्हतं, बरं झालं. महेश, काय वाटतंय तुला? कसा होणार आहे ट्रेक आपला आज? आजचा ट्रेक खूप सोपा आहे आणि मजेदार आहे. सोपा नाहीये मित्रांनो. स्टार्टिंगला महेशला जरा सोपा वाटू राहिला, पण जसं पुढे पुढे जाऊ तसं त्याला कळेनच ट्रेक कसा आहे. इथं पुढे आलो गणेश्वर महादेवांचं मंदिर आहे.
महेशला जरा पोलिओ झालाय, त्यामुळे महेश असं चालत आहे. पण काही नाही, कसं असलं तरी आपला मित्र आहे, म्हणून त्याला खाली घेऊन जाणे ही माझी जबाबदारी आहे. असे दगड वगैरे फेकत असतो तो, त्याच्या येड्या चाळ्यांकडे लक्ष न देता आपण जाऊया. इथे थोडं पुढे आले एक देवीचं छोटस मस्त मंदिर आहे आणि इथं दीपमाळ पण आहे. इथला नजारा एकदम मस्त आहे. हीच ती जागा जिथं सगळे लोक फोटो काढण्यासाठी येत आहे. आणि या दिशेला आहे तो बुर्ज दरवाजा आहे, तिथून आपल्याला वर जायचंय. तर इथून असं या साईडनं असं वर जायचंय. ट्रेकला येताना मित्रांनो काळजी घ्या, महेश सारखे चाळे बिलकुल करू नका. महेश, इथं फोटो काढून तुला एक कसं वाटलं, एक्सपिरियन्स काय आहे तुझा? खूप डेंजर मित्रांनो एक्सपिरियन्स आहे. कृपया करून रिस्क घेऊ नये जास्त, असं ते एवढंच होणार. जाऊ नका मित्रांनो, कारण की पावसामुळे दगड सटकू शकतात, आपले पाय पण सटकू शकतात. रिस्क घेऊन फोटो काढू नका, कारण की आपल्या घरी कोणीतरी आपली वाट बघत असते. पावसाळ्यात तर बिलकुल ट्राय करू नका. हा गडाचा मेन दरवाजा आहे. या दोन बुर्ज मधून आपल्याला मध्ये जायचंय. इथं पुढे आल्यानंतर इथं दोन गुहा आहे. तर मित्रांनो इथं मागं बघू शकता तुम्ही, हा दगड असा वरून तुटून खाली पडलाय आणि मधून आता खिंडी टाईप अशी जागा झाली. मस्त नजारा आहे ना. एक छोटस मंदिर आहे वांद्रे देवीचं. असं मंदिर, मंदिर पण आहे पाहिलंच नाही. इथून या शिडीवरनं आपल्याला वर जावं लागतं. ते खूपच घाबरलाय. इथं जागोजागी असे व्हाईट कलरचे रोप लावले, त्या रोपला धरूनच जायचंय आपल्याला वरती.
इथून सगळ्यात जास्त रिस्की ट्रेक आहे. इथून डायरेक्ट वर जाऊन आपल्याला त्या मेन दरवाजाला जायचं तिथं वर. इथून असं फिरून फिरून मग तिथं वर. दे माहित चल. खूप असं भयानक दृश्य दिसतं इथून. खूप थ्रिलर ट्रेक थोडाच आहे पण खूप डेंजर आहे. खूप शेवळ वगैरे आलेलं आहे त्यामुळे येणं खूप मुश्किल होत आहे. वैभव काय म्हणणं आहे तुझं? मित्रांनो पाऊस खूप चालू झालाय त्यामुळे तुम्हाला पूर्ण दृश्य दाखवू शकत नाही. धुकं आलंय पण थांबूया. थांबून जर धुकं जर गेलं तर दाखवतो तुम्हाला पूर्ण किल्ला. मित्रांनो या किल्ल्याची फारशी अशी माहिती अवेलेबल नाही आहे. बट असं म्हटलं जाते की हा किल्ला कैद्यांना कैद करून ठेवण्यासाठी वापरला जायचा. तर अशा जागोजागी किल्ल्यावर तुम्हाला भरपूर पाण्याच्या टाक्या दिसतील. फुल पावसाळ्यात ट्रेक करण्याचा मज्जाच खूप वेगळी असते. एकदम फुल पाऊस चालू आहे मागं आणि त्यामध्ये आम्ही गणगड हा किल्ला एक्सप्लोअर करूया. किल्ल्याच्या टोकावरती एक भगवा ध्वज आहे मोठा. पाऊस आलाय, धुकं आलंय त्यामुळे पूर्ण क्लिअर व्ह्यू दिसत नाहीये. हा जो समोर किल्ला दिसतोय तो आहे दैला बैला. काय नजारा आहे इथून. आमचा सगळा किल्ला बघून झालाय. एकदम खूप सुंदर असा किल्ला आहे. तुम्ही अवश्य येऊ शकता. थोडीशी फक्त जागेवर चढण्याची अवघड आहे जागेवर. बाकी एवढं काही विशेष नाहीये. एक 40 मिनिटं लागतात किल्ल्याला चढायला पण काही प्रॉब्लेम नाही. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला टाइम टू टाइम अपडेट मिळत राहतील. तर चलो बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.